नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की कमळी घरातून बाहेर पडते. तापाने एकदम फणफणलेली असती तरीही उन्हाच्या रक्कात ती बाहेर आलेली असते. जिथे आबा तिचे काम करत असतात रानात तिथे आलेले असते. प्रत्येक ठिकाणी आबा कसे काम करत होते, काय करत होते, किती कष्ट करत होते ते सगळं काही तिला रानाकडे पाहून, तिच्या शेताकडे पाहून तिला कळत असतं. पण शेवटी आबा काही तिथे नसतात. फक्त आणि फक्त आबांच्या तिथे आठवणी असतात. आणि जे काही तिथे सगळं काही करत असतात आबा, आणि तीच ठाम निर्णय घेते की मी आता आबांचा वारसा चालवणार, मी शहरात जाणार नाही, शिकणार नाही, पुढचं शिक्षण घेणार नाही, आणि इथेच मी गावाला राहून सगळं काही आबांचं इथून पुढचं काम, रानातलं शेतातलं सगळं काही मीच करणार. आणि ती नांगर घेऊन शेतात काम करण्यासाठी जाते. नांगर काही तिला उचलत नाही. त्याच्यामध्ये ते मातीमध्ये अडकलेला असतो. त्याच्यामध्ये तिला काही पुढे सरकत नसतो. त्याच टायमिंगला होते आपल्या हिरोची, म्हणजे आपल्या ऋषीची एंट्री. ऋषीची एंट्री झाल्यानंतर तो नांगर ऋषी एका साईडने उचलून घेतो आणि तो जराशी उचलल्यानंतर तो जरा नांगर तिथे अडकलेला असतो तो निघतो. कमळी ते ऋषीला पाहता शनी ऋषीला घट्ट मिठी घालते आणि ढसाढसा रडायला लागते. ऋषी तिच्या खांद्यावरून हात फिरवतो, करवळतो आणि म्हणतो, कमळे शांत हो कमळे, एवढी रडू नको, शांत हो. असं म्हणल्यानंतर कमळी म्हणते, ऋषी सर, तुम्हाला सगळं काही माहीत होतं. आबा गेलेत म्हणून तुम्ही आबांच्या नावाने मला चिठ्ठ्या पाठवत होता. आबा जशी मला समजवत होते, सांगत होते, सगळं काही सेम तुम्ही मला तसं सांगत होता. पण एका शब्दाने सुद्धा तुम्हाला वाटलं नाही की आम्हाला सांगावं म्हणून. ऋषी म्हणतो की अगं, मी जर तुला सांगितलं असतं, तू शिक्षण घेतलं असतंस का? अशीच रागा वैतागाने तू गावाला निघून आली असती. मग तू आता सध्या तू पूर्ण कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आलीस तशी आली नसतीस, एवढं लक्षात ठेव. आणि तुला आबांचं स्वप्न पूर्ण करायचे आहे कमळे, तुला माहीत आहे ना. कमळी म्हणते, ऋषी सर सॉरी, मी आता ते करू शकणार नाही, मी आता मुंबईला येणार नाही. ऋषी म्हणतो, काय ग वेड्यावानी हा निर्णय घेऊन बसली आहेस, वेडी आहेस का तू? आणि आबांचं स्वप्न होतं की तुला मोठं बघायचं, शिकायचं. तोपर्यंत ऋषी म्हणतो की अगं कमळे, तुला मी नेण्यासाठी आलेलो आहे, चल माझ्याबरोबर. असं म्हणल्यानंतर ऋषी पटकन तिला हात लावतो. त्याला कळतं की ती एकदम तापाने एकदम फणफणलेली असते. ऋषी म्हणतो की अगं, एवढा तुला ताप आला आहे तरी काय गरज होती इथं यायची? स्वतःची काळजी घेता तर स्वतःला कधी येतच नाही, आणि मात्र दुसऱ्यांबद्दल फार विचार करत असते ना, खूप ज्ञान देत असतेस, स्वतःबद्दलही ते कधीही फॉलो करत नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणल्यानंतर कमळी शांतपणाने विचार करते. म्हणते, ऋषी सर, मला वाटलं नव्हतं तुम्ही याल म्हणून, मला ही अपेक्षा नव्हती. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही नयनतारा मॅडमला माहिती आहे का तुम्ही इथं आला आहात म्हणून? ऋषी म्हणतो, नाही, कारण की मी माझ्या भावाला सांगितलं आहे. असं म्हणल्यानंतर कमळी म्हणते की काही जरी झालं तर तुम्ही आल्या पावली मागे जावा, कारण की नयनतारा मॅडमला जर कळालं तर काही खरं नाही. आणि शेवटी सगळं काही तुम्ही माझ्या बससाठी करताय, चांगल्या हेतूने करताय, ते मला चांगलंच माहिती आहे. पण नयनतारा मॅडमला कोण समजवणार? आणि इकडे नयनतारा, रोहित आणि राधिका असतात. नयनतारा म्हणते की रोहित आणि ऋषी कुठे गेला, काही कळायला मार्गच नाही. रोहित म्हणतो की अगं, तू जरा घाबरला असेल, त्या क्लायंटबरोबर पहिल्यांदाच तू मीटिंग करणार आहे ना, आणि तेही क्लायंट फॉरेनचे आहेत. नयनतारा म्हणते, शक्यच नाही, ऋषी कधीही कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. रोहित म्हणतो की तू जरा मित्रांबरोबर एन्जॉय करायसाठी गेलेला असेल. नयनतारा म्हणते, ह्या पोराला करावं तरी काय करावं, प्रत्येक गोष्ट तो सिरियस घेतच नाही. असं म्हणल्यानंतर नयनतारा तिथून निघून जाते आणि राधिका येते. राधिका म्हणते, रोहित, तुला एक गोष्ट विचारू का? तू आईना आता खोटं का बोललास की ऋषी मित्रांबरोबर गेलाय? ऋषी तर गेला आहे कमळीकडे ना. रोहित म्हणतो, काय ग राधिका, तू देव जेव्हा बुद्ध्या वाटत होता तेव्हा काय कुठे गेली होतीस का? एवढी अक्कल वगैरे नाही आहे का तुला? जर आईला जर सत्य कळालं तर काय होईल तुला माहिती आहे ना. आणि तू कामापुरतंच बोलत जा. ज्या कामात तू जरा टॅलेंट तुझं दाखवतीस ना, त्याच फक्त किचन आणि तू, त्याच्या पलीकडं तुझं जास्त बुद्ध्या चालवत जाऊ नको. बिंडोक वगैरे असं काही बरंच काही त्या राधिकाला बिचारीला बोलतो. राधिका गपगायवाने बरंच किचनमध्ये जाते, परत तिचं काम करत असते. आणि रोहित तिथून निघून जातो. निघून गेल्यानंतर ते निग्गीला सरू विचारत असते, या कमळी कुठे गेली आहे,
सकाळपासून काही आलीच नाही, रानात गेली म्हणून काय माघारी फिरकलेच नाही. निग्गी म्हणते की काकी तुम्ही काही काळजी करू नका, मी बघून येते. म्हणून ती निग्गी येते कमळीपाशी आल्यानंतर तिला कळते की ऋषीसुद्धा आला आहे. म्हणते की ऋषी सर तुम्ही इथे? हो निग्गी, मी तुमच्या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. कमळी म्हणते नाही ऋषी सर, मी कुठेही येणार नाही आणि मी इथेच थांबणार आहे. मला आबांची इच्छा वगैरे काही पूर्ण करायची नाही. ज्या गोष्टीसाठी मी आबांसाठी करत होते तेच आता राहिली नाही, तर करून तरी काय करायचे आणि कुणासाठी करायचे. हे सगळं काही चालू असताना ऋषी डोक्यालाच हात लावून बसतो आणि त्या ठिकाणी येतो बंड्या म्हणतो की बरं झालं ऋषी सर तुम्ही आला, ते हिला समजावून आमचं पाक डोकं बधीर झालं आहे, तुम्हीच समजवा आता. तोपर्यंत कमळी म्हणते काय मग तुमच्या सगळ्यांची ही मिली भगत आहे का? तुम्हीच बोलवलं आहे का ऋषी सरांना? बंड्यांनी म्हणतात हो आम्हीच बोलवलं आहे, कारण तू अशी वेड्यावाणी करायला लागल्यानंतर ना आम्हाला हा निर्णय घेतलाच पाहिजे. कमळी म्हणते नाही, माझा निर्णय ठाम आहे ऋषी सर, तुम्ही माघारी जावा. सरू जाते विहिरीवरती पाणी आणण्यासाठी. त्याच टाईमला सरू पाहते ऋषीला. म्हणते मला वाटलं होतं ऋषी सर लई फक्त फोनवर बोलतील, इथवर येतील असं वाटलं नव्हतं. पण खरंच मानलं पाहिजे पोराला, कारण की माझी कमळीची त्याला किती काळजी आहे. मी त्यांच्या घरामध्ये राहत होते हे ऋषीला कळलं नाही पाहिजे. पटकन मी पाणी भरते आणि निघून जाते घरी. आणि त्याच टायमिंगला ऋषीच्या डोळ्यामध्ये जाते माती. कमळी म्हणते की ह्यांना गावामध्ये राहायचे, डोळ्यात साधी माती गेलेली सहनसुद्धा होत नाही आहे. जारे बंड्या ह्यांना कुठेतरी म्हणजे पाणी वगैरे काही. तर ऋषी म्हणतो राहू देईल, डोळ्यात जरा फुंकर माग होते नीट. कमळी फुंकर मारते कधीतरी काही नीट होत नाही. बंड्या म्हणतो ऋषी सर चला, मी तुम्हाला इथे एक विहीर आहे तिथे घेऊन जातो. तो पण तिथे गेल्यानंतर सरू बघते तर काय घाबरते, डोक्यावर पदर वगैरे घेते, कसं बस पाणी देते आणि तिला तिथून पटकन निघून जाते. बंड्या ओळखून जातो. ऋषी म्हणतो साधना मावशी तुम्ही इथे? बंड्या म्हणतो अहो साधना मावशी कशावर इथे येतील, एवढ्या सिद्धटेकच्या इथे शक्यच नाही ना. तो ऋषी म्हणतो हो बंड्या खरं आहे. बंड्या गेल्यानंतर ऋषी म्हणतो की आता काय करायचे रे, ही कमळी तर याला काही मार्गच नाही. पण ऋषी ही चांगलीच युक्ती काढतो आणि कमळीला कसं बसं तयार करून तो आता येणाऱ्या भागामध्ये मुंबईला घेऊन जाईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. आणि हो लक्षात ठेवा आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. बाय.